नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनलवर लर्निंग ओशनवर. जर नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, तर आजचा टॉपिक आहे आपला 2022च्या MPSC प्रिलियम्सचा पेपरचा ॲनालिसिस. तर आता बघूया आपण पेपर काय होता तो, म्हणजे त्याचे क्वेश्चन कसे विचारले होते ते बघूया. फर्स्ट क्वेश्चन होता की सागर चक्रीवादळ मे 2019 मध्ये अरबी समुद्रात तयार झाले. तर हे चुकीचं स्टेटमेंट आहे, कारण की सागर चक्रीवादळ हे आपल्या बे ऑफ बेंगॉलमध्ये म्हणजे ह्या साईडला तयार झालं होतं. आपला अरबी समुद्र ह्या साईडला येतो, तर हे चुकीचं स्टेटमेंट आहे. सेकंड स्टेटमेंट होतं सागर चक्रीवादळाने दक्षिण कोकण किनाऱ्यावर मालमत्तेचं नुकसान केलं. तर हे पण स्टेटमेंट चुकीचं आहे, कारण की कोकण एरिया म्हणजे आपला महाराष्ट्राचा खालच्या रिजनचा कुठेतरी येतो. तर जर वादळ या बे ऑफ बेंगॉलमध्ये तयार झालं होतं तर कोकण एरिया त्याच्यापासून खूप लांब येतं, तर हे चुकीचं स्टेटमेंट येतं. तिकडे नुकसान नव्हतं झालं, त्यामुळे फोर्थ ऑप्शन येतो याचा. सेकंड होतं की महाराष्ट्रातील मानवी वसाहतीच्या दृष्टीने मध्याश्म युग आणि ताम्रपाषाण युगाच्या संदर्भासाठी येथे संशोधन करण्यात आले आहे. तर याचा आन्सर होतं वरीलपैकी सर्व, कारण की ह्या सगळ्या साईट्स ह्या आपल्या महाराष्ट्राच्या आणि याच्यात सगळीकडे संशोधन करण्यात आलेलं आहे. तर याच्यापैकी बऱ्यापैकी ताम्रपाषाणच्या पण साईट्स आहे आणि मध्याश्म युगातल्या पण साईट्स आहेत. तर या सगळ्या ठिकाणी त्यांनी संशोधन केलेलं आहे आणि तिथे वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला प्रतिकृती म्हणा, त्याच्यापेक्षा आर्टिफॅक्ट्स वगैरे असतील ते भेटलेले आहेत. ते बरोबर होतं. थर्ड होतं जोड्या लावा, म्हणजे देश आणि क्षेत्र दिले होते आणि त्यांच्या स्थलांतरित शेतीचा प्रकार दिला होता. आपल्याला माहिती भारतामध्ये झूम शेती येते, तर ते एक माहिती होतं. इंडोनेशियामध्ये आपल्याला माहिती आहे लडाख येते, तर डीचं एक होतं. तर डीचं एक आहे माहिती आहे. एचं 4 हे पण माहिती होतं, म्हणजे बी कॅटेगरीमध्ये. मध्य अमेरिकेमध्ये मिल्पा येते. ओके, मध्य अमेरिकेमध्ये जी झूम शेती होती त्याचं मिल्पा येतं, म्हणून बीचं 3. बीचं 3 जिथे होतं ते म्हणजे सेकंड ऑप्शन होतं त्याचं, थर्डचं. ओके, आणि ब्राझीलमध्ये रोका नावाचा एक स्थलांतरित शेतीचा प्रकार होतो, तो तिथे घेतला जातो. ओके, तर आता हा प्रश्न याच्यात आपल्याला बऱ्यापैकी हे बऱ्याचदा विचारलं पण गेलेलं आहे की तेजोमय सिद्धांत हे आपल्याला माहिती आहे यांचा लॅपलासियनचा होता. तर हे जरी कॅन्सर माहिती राहिलं असतं सीचं, आपला आन्सर येत होता. ओके, म्हणजे एचा 2 सेफिड सिद्धांत कोणाचा होता, तर डॉक्टर बॅनर्जी यांचा होता. बी विद्युत चुंबकीय सिद्धांत हा अल्फवेन यांचा होता. आणि जोडताळा सिद्धांत हा होता लिटलॅन यांचा. ओके, तर याच्यापैकी ही जी थेरी नेब्युलर थेरी मोस्ट फेमस आहे, ती लॅपलास यांच्याशी म्हणजे संबंधित आहे. तर हे जरी तुम्हाला बाकीचे नसते माहिती राहिले आणि हा जरी एक माहिती राहिला असता तर आन्सर येऊ शकलं असतं. ओके, द फादर ऑफ ह्युमन जिओग्राफी इज म्हणजे मानवी भूगोलाचे जनक कोणाला म्हटलं जातं, ते विडाल डी ला ब्लाश यांचं होतं. ते हे NCERT मध्ये दिलं, 11th स्टँडर्ड NCERT मध्ये यांचं दिलेलं आहे की कोण फादर वगैरे आहे ते सगळं. ओके, याच्यापर्यंत होतं कॉन्सिक्वेंट, म्हणजे याच्यात आपल्याला दिलं होतं प्रवाहाचे प्रकार आणि स्पष्टीकरण. तर आता तुम्ही एक ऐकलंच ना, म्हणजे बे ऑफ बेंगॉल साईडला जेव्हा गंगा वगैरे ती जाते, जेव्हा बे ऑफ बेंगॉलला भेटते ती वेस्ट बेंगॉलमध्ये, तर त्याची अशी जी स्ट्रीम असते ना ती बऱ्याच याच्यामध्ये अशी डिवाइड होते छोट्या छोट्या याच्यामध्ये, वितरिकामध्ये ब्रेडेड चॅनल्स म्हणतात त्याला. तर त्याच्यामध्ये आपलं ब्रेडेडचं म्हणजे काय होतं, मेज ऑफ इंटरकनेक्टेड चॅनल्स राहतात ते. ओके, डीचं 4 होतं, म्हणजे जे जरी माहिती नसतं तरी आपल्याला आन्सर आलं असतं त्याचं. हे जर तुम्हाला माहिती राहिलं असतं बे ऑफ बेंगॉल साईडला असतं तर त्यामुळे. ओके, 6चं मग 2 ऑप्शन होतं. आता येतो झेलम ही सिंधू नदीची उपनदी असून ती उरल सरोवरातून वाहते. हे बरोबर होतं. उरल सरोवर आहे म्हणजे फ्रेश वॉटर लेक येतो काश्मीरमधला, तर त्याच्यातून झेलम रिव्हर ही म्हणजे त्याच्यातून वाहते, ते स्टेटमेंट बरोबर होतं. सतलज ही सिंधू नदीकडची दक्षिणेकडील उपनदी, हे पण बरोबर होतं. सतलज अशी राहते, इकडे 5 नद्या वगैरे तिला वाटतं, झेलम, सतलज, रावी, चिनाब, बियास वगैरे अशा, आणि मग पुढे जाऊन त्यांचा एकच प्रवाह होतो. तर त्यामुळे हे स्टेटमेंट बरोबर, तिसरा ऑप्शन होता याचा. पुढचा होता आपला प्रवरा व कुकडी या नद्या दरम्यान स्थित डोंगरांना हरिश्चंद्र डोंगर म्हणतात. तर बरोबर होतं. बालाघाट पठारावरनं मांजरा नदी वाहते, हे पण स्टेटमेंट बरोबर होतं. आणि तापी व गोदावरी नदी दरम्यान सातमाळा आणि अजंठा डोंगररांगा आहे, हे पण बरोबर. आता आपण मागच्या एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याचं एक्सप्लेनेशन पण दिलं होतं की अशी आपल्याला आकृती माहिती, इथे येते तापी, इथे येतो गोदावरी, इथे येते भीमा आणि इथे येते कृष्णा.
तापी आणि तापीच्या इकडे सातपुडा येतो आपला सातपुडा येतो. इथे अजिंठा येतो, सातमाळा अजिंठा. इथे तो आपला भीमाशंकर. इथे शंभू महादेव, म्हणजे सॉरी शंभू महादेव आणि ते असे येतात. म्हणजे अशी एक ती डायग्राम आहे, तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी एक्सप्लेन पण केलेले, तो नसेल बघितलं तर एकदा परत बघा. त्याच्यामध्ये डिटेल एक्सप्लेनेशन दिले की हे कसं फॉर्म होतं काय होतं. तर त्याच्यावरनं काढलं तर हे 8व्याचं 4 उत्तर येतं. त्याच्यानंतर होतं मोनोसिंकली, म्हणजे फोल्ड्स दिले होते, एकनाथ वळ्या, समनाथ वळ्या वगैरे, त्यांच्याबद्दल माहिती दिली होती. ते आपल्याला म्हणजे जोड्या लावायचा होता. तुम्हाला माहिती आहे, जर तुम्ही NCERT वगैरे वाचले असणार, नाही तर आपलं फिजिकल जिओग्राफीचं एक बुक आहे, तर त्याच्यामध्ये एक ओव्हरटर्न फोल्डमध्ये कसं असतं, असे फोल्ड्स राहतात. जर हे थोडंसं जास्त इकडे असे वळले राहतात एकमेकांवरती, म्हणजे वन लिम इज टर्न ओव्हर द अदर लिम, म्हणजे डीचं 2, म्हणजे प्रतिवलित नळ्या, म्हणजे एक भुजा दुसऱ्या भुजेवर जास्त उलटलेली असते, अशी जास्त इन्क्लाइन असते ती एकमेकावर, अशी असेल तर त्यामुळे त्याला म्हणतात प्रतिवलित वळ्या, म्हणजे ओव्हरटर्न फोल्ड म्हणतात. जरी डीचं 2 तुम्हाला माहिती राहिलं असतं तरी हा एक ऑप्शन आला असतो, तिसरा ऑप्शन होता त्याचा. त्याच्यानंतर होतं खालीलपैकी कोणती विधाने भाबर मैदानाबाबत बरोबर आहेत, असं आहे ना. भात भांखा असं येतं, भंगा असं एक आहे, एक क्रोनॉलॉजी आहे. भाबर, तराई, भंगार आणि खादर असे प्लेन्स राहतात. तर आता सच्छिद्र मोठ्या प्रमाणात असल्यामुळे छोट्या नद्या अदृश्य होतात, बरोबर. भाबरमध्ये रिव्हर ही अशी, भाबरचं मैदान असतं त्याच्यामध्ये लुप्त होते, खूप डीप असतं ते, त्याच्यात लुप्त होते, नंतर परत तराईमध्ये ती प्रकटते, म्हणजे तिथे उगवते ती, म्हणजे तिथे परत येते. त्याच्यानंतर भंगार म्हणू शकता, भागर म्हणू शकता. हे ओल्ड ॲल्युअल प्लेनचं पठार असतं, म्हणजे जुनं गाळाचं मैदान असतं, आणि खादर हे नव्या गाळाचं मैदान असतं. ओके, ते बरोबर. तर भाबर पट्टा पिकांसाठी उपयुक्त आहे हे चुकीचं आहे, कारण की भाबरमध्ये पोरोसिटी खूप जास्त असते, खूप जास्त त्याच्यात पाणी जातं, तर प्लांट्सला पाणीच राहत नाही, तर त्यामुळे इथे उपयुक्त नसत तो पट्टा. तराई बेल्ट हा पिकांसाठी उपयुक्त आहे. तर बी स्टेटमेंट हे चुकीचं होतं, ते जरी एलिमेंट केलं असतं तर तुमचा आन्सर 3 आलं असतं. ओके, आणि भाबर पट्ट्यात वास्तव्य करणारे लोक पशुपालन करणारे गुज्जर आहेत, हे पण स्टेटमेंट बरोबर आहे. ओके, पुढचे महाराष्ट्राच्या शेती संदर्भातील विधाने पहा. मृदाधूप ही शेतीपुढील गंभीर समस्या नाही, हे विधान चुकीचं आहे, कारण की आपल्याला माहिती मृदाधूप वगैरे किती होते, त्या प्रमाणात म्हणजे ॲग्रिकल्चर लँडची प्रोडक्टिव्हिटी खालावते वगैरे, तर त्यामुळे ही समस्या खूप मोठी आहे. ते स्टेटमेंट चुकीचं. हे ए जरी तुम्ही एलिमिनेट केलं असतं तरी आन्सर होतं बी आणि सी. ओके, पुढचा क्वेश्चन होता, हां, बायोस्फिअर रिझर्व बद्दल होतं, म्हणजे राखीव जीवावर आहे, त्याचे पार्ट्स राहतात. जसं की आपल्याला माहिती आहे, पहिला जर तुम्ही शंकर आयस वगैरे वाचलं असणार त्याचे दिले डिटेलमध्ये, याला म्हणतं कोर झोन. कोर झोनमध्ये म्हणजे पर्टिक्युलर ते क्षेत्र प्राण्यांकरता राखीव असतं. त्याच्यानंतरचा असतो त्याला बाहेरच्याला म्हणतो आपण बफर झोन. त्या बफर झोनमध्ये म्हणजे काही प्रमाणात काही ॲक्टिव्हिटीज, जसं शेत लागवडीशी रिलेटेड म्हणा, या त्या प्लांटेशन्स असतील, नाही तर त्याच्याबद्दलचे जे फळं वगैरे वेचणं, ते काही ॲक्टिव्हिटीज त्याच्यामध्ये अलाव केलेलं राहतं. आणि त्याच्या बाहेरचा असतो ट्रान्झिशन झोन. ट्रान्झिशन झोनमध्ये जवळपास सगळ्याच ॲक्टिव्हिटी अलाउड असतात, फक्त काही जे पर्सनली राहतात ते, म्हणजे त्या चीफ वाईल्ड लाईफ वॉर्डन असतो, तो डिसाईड करतो कोणत्या ॲक्टिव्हिटीज अलाउड करायच्या नाही. तर याचा आन्सर आहे कोर झोन, बफर झोन, सॉरी, आणि ट्रान्झिशन झोन. कोर, बफर आणि ट्रान्झिशन, एक आन्सर आहे याचा. पुढचं आहे डॅम दिले, धरणे, नद्या आणि त्यांच्याशी रिलेटेड राज्य, तर कोणती जोडी योग्य आहे ते सांगितलं, विचारलं होतं. तर याचं होतं की सी, म्हणजे शिवसमुद्र धरण हे माहिती कावेरी नदीवर आहे, आणि ते कर्नाटक राज्यात आहे, हे माहिती होतं. त्याचं ऑप्शन होतं 1. ओके, टिहरी डॅम हा म्हणजे उत्तराखंड तिकडचाच आहे, पण तो 4 नदी म्हणजे चिनाबवर नाही आहे, तर तो भगीरथी रिव्हरवर पण आहे. त्याचं रिव्हर वेगळी आहे थोडीशी, म्हणजे वेगवेगळ्या याच्यात आहे दिलेल्या, तर ते हे चुकीचं ऑप्शन होतं. दुलहस्ती डॅम पण नाही आहे, चुकीचंच आहे. आणि राणा प्रताप सागर योजना हे पण चुकीचं होतं. ओके, पुढचं होतं, आता हे बघा, हे इझी होतं. आता तुम्हाला माहिती आहे आपलं महाराष्ट्राचा पठार, तुम्हाला माहिती की डेक्कन ट्रॅप म्हणतो आपण त्याला, ते लावारसापासून तयार झालेलं आहे, हे आपल्याला माहिती. तर दख्खनचं पठार तुम्ही ज्वालामुखी पठार म्हणून पण हे केलं असतं, तरी पण तुम्हाला आन्सर येऊन गेलं असतं की हे आन्सर आहे.
त्याचं तिसरं ऑप्शन होतं. ओके, तर हे छोटे छोटे गोष्टी होत्या ज्या तुम्हाला म्हणजे ठोकळा वगैरे जरी वाचलं असतं तर त्याच्यात दिलेल्या आहे गोष्टी अगोदरपासूनच. ओके, पुढचं, पृथ्वीच्या परिवलनामुळे प्रत्येक रेखावृत्तावर स्थानिक वेळ भिन्न भिन्न असते. ते माहिती. रेखावृत्त म्हणजे असे राहतात, आपल्याला माहिती आपल्या एक दिवस हा 24 तासाचा असतो, बरोबर. आणि पृथ्वी आपली 360 डिग्री मधून फिरते, म्हणजे 360 डिवाइड बाय 24 करणार तर 15 येतं. म्हणजे प्रत्येक रेखावृत्ताला 15 डिग्री ती फिरते. हे कॅल्क्युलेटेड आहे, म्हणजे हे बरोबर आहे ते स्टेटमेंट. आणि प्रत्येक रेखावृत्तामुळे जी स्थानिक वेळ राहते ती भिन्न भिन्न असते. म्हणजे जसं आपण बघितलं आसाम वगैरे त्या साईडला सूर्य 2 तास अगोदर उगवतो ॲज कम्पेअर टू राजस्थान आणि गुजरात साईडला, कारण की वेगवेगळ्या डेस्टिनेशन्स आहे त्यामुळे. स्थानिक वेळेतील विसंगती दूर करण्यासाठी प्रमाण वेळ पद्धतीचा वापर केला जातो. हे पण स्टेटमेंट बरोबर आहे दोघंही. तर त्याचं होतं बरोबर आहे, फर्स्ट ऑप्शन होतं. दोघेही स्टेटमेंट बरोबर आहेत. ओके, पुढचं, भारतात खालीलपैकी कोणता हॉटस्पॉट प्रदेश जैवविविधतेला आपले चिन्ह असल्याच्या संदर्भात धोका असलेला आहे? तर ह्या प्रश्नाचा आन्सर होता आपला नॉर्थ वेस्टर्न इंडिया, कारण की आपला इंडियाचा असा मॅप आहे आपला, हा नॉर्थ वेस्टर्न इंडिया इकडचा येतो, जो राजस्थान वगैरे साईडचा. डेक्कन प्लॅटू म्हणजे आपला महाराष्ट्राचं पठार वगैरे येतं. वेस्टर्न इंडिया पण इकडचंच येतो. नॉर्थ ईस्ट म्हणजे जो आसाम, अरुणाचल प्रदेश वगैरे त्या साईडचा, तर तिकडे जास्त बायोडायव्हर्सिटी आहे, कारण की जंगल एरिया वगैरे जास्त आहे, तर त्याला जास्त धोका निर्माण झालेला आहे. तर त्याचा आन्सर होतो 3, नॉर्थ ईस्टर्न इंडिया. ओके, खालीलपैकी प्रवाळ रंगांची वैशिष्ट्य कोणती? हा पृथ्वीवरील सर्वात प्राचीन सजीव समूह आहे. हे बरोबर स्टेटमेंट आहे की तो खूप प्राचीन आहे, हे आपल्याला पण माहिती. हे अतिजैव इंधन उत्पादक आहेत, म्हणजे बायोमास ते आहेत, फर्टिलायझर्स वगैरे प्रोड्युसर्स वगैरे. ओके, ही वनस्पती प्राणीजन्य श्रीमंत विविधता आहे. ओके, हे बरोबर आहे, कारण की जे कोरल्स वगैरे असतात त्यांच्यात सगळ्यात जास्त हायेस्ट बायोडायव्हर्सिटी वगैरे आपल्याला पाहायला भेटते, कारण की पाण्याकडची सगळ्यात मोठी इकोसिस्टीम आहे ती. तर त्याच्यामुळे सी ऑप्शन बरोबर होतं. ओके, आणि हे दे आर शॅलो वॉटर ट्रॉपिकल इकोसिस्टीम. ते उथळ पाण्यात राहतात, त्यांना जास्त खोलवर नसत ते, कारण की त्यांना सनलाईटची आवश्यकता असते, त्यामुळे ते उथळ पाण्यातच राहतात, जास्त खोलवर डीप साईडला नसतात. तर त्यामुळे हे पण ऑप्शन बरोबर होते, ए, बी आणि डी. आता जिथे आहे ते ऑलमोस्ट हे होतं. आणि प्राणी विविधता त्यांच्यात खूप जास्त आहे हे पण माहिती होतं, तर त्याचा ऑप्शन होतो वरीलपैकी सर्व. 17. पुढचं होतं अल्फा बीटा गॅमा विविधता म्हणजे काय? आता हे तुम्ही जर शंकर आयस वगैरे वाचलास ना, तर त्याच्यात दिलेलं आहे की हे जैवविविधता मोजण्याचे भौगोलिक प्रमाण आहे. त्याचं ऑप्शन होतं 3. स्टॅटिक क्वेश्चन होता हा. पुढचं होतं राज्य आणि अभयारण्य वगैरे विचारलं होतं. तर आंध्र प्रदेशचं तुम्हाला माहिती होतं पुलिकेत होतं, महाराष्ट्राचं राधानगरी हे पण माहिती होतं, पश्चिम बंगालचं जलदापारा होतं. म्हणजे हे जर तुम्ही कधी नॉर्मल वाचण्यामध्ये वगैरे कन्व्हर्सेशन मध्ये येतं जलदापारा वगैरे, हे जर तुम्ही लॉजिक लावलं तर तुम्हाला कळालं असतं पश्चिम बंगालचे आहे. आणि गोव्याचं होतं भगवान महावीर. तर आता याचं ऑप्शन होतं ईचं 3, बीचं 1, सीचं 4, म्हणजे 3 ऑप्शन होतं याचं, 19चं 3. पुढचं, रासायनिक पर्यावरणात खालीलपैकी कोणत्या घटकांचा समावेश होतो? तापमान, माती, जल व माती, वनस्पती व जल, आणि मानवी क्रिया व जैव घटक. आता याच्यापैकी कोणताही घटक हा रासायनिक पर्यावरणात येत नाही. हे सगळे फॅक्टर्स हे इकोलॉजिकल असतात, इकोलॉजिकल फॅक्टर्स म्हणू शकतो त्याला आपण. तर याचा आन्सर होतो यापैकी नाही. पुढचं होतं भारतातील भाववाढीत पुरवठा बाजूच्या घटकांचे प्राबल्य असल्याने खालील दीर्घकालीन धोरण उपयुक्त ठरू शकते. तर पुरवठा बाजूचं म्हणजे सप्लाय साईड फॅक्टर्स त्यांनी विचारले होते कोणते, त्यांचं प्राबल्य असल्यामुळे कोणकोणती उपाययोजना आपण करू शकतो. तर एक होती बदलती उत्पादन रचना, हे बरोबर होतं. नियोजित आयात धोरण, आयात निर्यातीमुळे सप्लाय साईड फॅक्टर्स होतं, म्हणजे आयात जर वाढवली तर सप्लाय वाढतो, आणि जर त्याची आयात कमी केली एखाद्या गोष्टीची तर ती वस्तू कमी प्रमाणात येते, त्यामुळे बी फॅक्टर पण बरोबर होता. वाहतुकीवर भर, हे पण बरोबर होतं, कारण की कसं आहे आपल्या याच्यात मोस्ट ऑफ द जे ॲग्रिकल्चर प्रोडक्ट्स होतात तर त्याच्यात ट्रान्सपोर्टेशन खूप मेजर फॅक्टर असतो. जर वेस्ट बेंगॉलमध्ये काही उगवत असेल आणि ते महाराष्ट्रात आणायचं असेल, तेवढं मोठं ट्रान्सपोर्टेशन जर कुठे मिसमॅच झाली किंवा कुठे फेल झाली तर तेवढा मोठा लॉट असेल नाही असेल तो सप्लाय साईडवर हॅम्पर करतो, त्यामुळे सी पण होतं. नाशवंत वस्तूसाठी साठवण सुविधा, हा पण फॅक्टर एक इम्पॉर्टंट होता. म्हणजे हे चौघही फॅक्टर त्याच्यासाठी योग्य होते, तर याचा ऑप्शन होतो 4.
पुढचं आहे जीवनाचा भौतिक गुणवत्ता निर्देशांक PQLI मोजताना कोणता घटक विचारात घेतला जातो. त्याचं उत्तर आहे दरडोई उत्पन्न. आपण त्याचं दरडोई उत्पन्न नाही घेत. बालमृत्यू असतो त्याच्यात, अपेक्षित आयुर्मान पण असतं, साक्षरता पण घेतला जातो. ओके. पुढचं होतं एकूण दारिद्र्य दरीविषयी खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे. टोटल पॉवर्टी गॅप बद्दल विचारलं होतं. दारिद्र्य रेषेखाली प्रत्येकाला त्या रेषेच्या वर आणण्यासाठी आवश्यक असलेल्या एकूण उत्पन्नाचे मापन TPG करते. हे बरोबर असतं. म्हणजे कसं असतं, आपली BPL लाईन असते, बिलो पॉवर्टी लाईन, आणि एक आपल्या देशाने काहीतरी एक पॉवर्टी लाईन डिसाईड केली राहते. तर ही जी BPL खाली जे लोक असतात यांना ह्या लाईनीच्या वरपर्यंत आणणे त्याला आपण टोटल पॉवर्टी गॅप म्हणतो. जसं वर्ल्ड बँकेचा निर्धारित एक एक स्टॅटिस्टिक्स आहे किंवा एक रेफरन्स लाईन आहे, $1.9 ज्याला एवढं दिवसाला भेटत नसेल त्याला आपण गरीब म्हणतो, अकॉर्डिंग टू वर्ल्ड बँक डेटा. तर सिमिलरली आपल्या कंट्रीची पण एक काहीतरी असते, तर एक डेटा असेल त्याच्यावरती त्यांना आणणं याला आपण TPG म्हणतो. ओके. 23चं एक होतं. पुढचं होतं 24चं दारिद्र्यात घट आणि उपजीविका प्रोत्साहन यासाठी भारत सरकार बरोबर संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाने खालीलपैकी कोणत्या कार्यक्रमाने पाठबळ दिले आहे. तर सर्वांसाठी माफक दरात ग्रामीण गृहनिर्माण हे आहे. बहुराज्यीय आरोग्य सेवा व्यवस्था क्षमता सुधारणा हे पण आहे. प्रशासन व गुणित उपजीविका पाठबळ गोल्स 2013-17 हे पण आहे. आणि आदिवासी विभाग राष्ट्रीय क्षमता बळकटीकरण तर हे पण आहे त्याच्यात. हे सगळे त्यांच्या याच्यातच होते, म्हणजे त्यांचे एक प्रोग्राम्स आहेत. त्याचं पण 4 ऑप्शन होतं. पुढचं होतं महाराष्ट्र शासनाने या वर्षापासून लिंगभाव आधारित अर्थसंकल्प पद्धत स्वीकारली, म्हणजे जेंडर बजेट. जेंडर बजेट हे आपण 2013 पासून स्वीकारलं होतं महाराष्ट्राने. ओके. पुढचं होतं 2011 मध्ये खालीलपैकी कोणत्या राज्यात बाल लिंग गुणोत्तर सर्वात कमी होतं. तर याचा आन्सर म्हणजे फॅक्च्युअल क्वेश्चन होता. तर 2011च्या डेटानुसार महाराष्ट्रात सगळ्यात कमी होतं बाल लिंग गुणोत्तर. पुढचे जागतिक बँकेच्या मते भारतीय शहरीकरणाच्या खालीलपैकी कोणत्या महत्त्वाच्या समस्यांचे निराकरण करणे आवश्यक आहे. खराब स्थानिक प्रशासन हे आहेच, अत्यल्प वित्त पुरवठा फायनान्स नसतं ते बरोबर आहे, खर्च वाढ करणारे अयोग्य नियोजन हे पण आहे, आणि वेगाने खालावत जाणारा पर्यावरणाचा दर्जा तर हे आहे. म्हणजे याच्यापैकी सगळेच फॅक्टर्स आहेत त्याच्यासाठी, म्हणजे 4 वरीलपैकी सर्व. पुढचं आहे खालीलपैकी कोणते विधाने लिंगभाव असमानता निर्देशांकाला लागू होता, म्हणजे जेंडर इनइक्वॅलिटी इंडेक्स याच्याकरता कोणकोणते होतात. तर आरोग्य सक्षमीकरण व श्रम बाजारपेठ यातील लिंगभाव फरकाची कल्पना GI मुळे येते, बरोबर आहे. पुढचे GI चे उच्च मूल्य प्रत्यक्षात लिंगभाव असमानतेची तीव्रता दर्शवते, हे पण बरोबर आहे. प्रत्येक लिंग गटाला मिळालेल्या संसदीय जागांचा वाटा सक्षमीकरणाचे आंशिक मापन करतो, हे पण बरोबर. GI हा ऍक्च्युली 0 to 1 एवढ्या याच्यात मापला जातो, म्हणजे मेजर केला जातो, 0.2 0.5 वगैरे ह्या टाईप मध्ये. तर हे सगळे त्याचे फॅक्टर्स होते ते बरोबर होते. तर याचा ऑप्शन आहे 4 वरीलपैकी सगळं. ओके. भूमिराशी या आंतरजाल आधारित प्रणालीविषयी खालीलपैकी कोणती विधाने लागू आहेत. ही प्रणाली 1 एप्रिल 2018 अस्तित्वात आली, बरोबर आहे. रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने ही प्रणाली सुरू केली, हे पण स्टेटमेंट बरोबर आहे. भूसंपादनाची पूर्ण प्रक्रिया संपूर्णपणे अंकीय व यांत्रिकीकृत व्हावी म्हणून ही प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे, तर हे पण स्टेटमेंट बरोबर. याचं होतं वरीपैकी सगळं. ही 2018 अस्तित्वात आलेली, म्हणजे वेब बेस्ड युटिलिटी भूमिराशी 1 एप्रिल 2018 आलेली ही. आणि मिनिस्ट्री ऑफ रोड अँड ट्रान्सपोर्ट अँड हायवेचीच ती एक परियोजना आहे, ते बरोबर होतं. पुढचं आहे Rio+20 संयुक्त राष्ट्र निरंतर विकास परिषदेविषयी खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत. तर 2014 मध्ये ही परिषद ब्राझीलमध्ये पार पडली, ते चुकीचं आहे. Rio+20 झाली होती 2012 ला, कारण की फर्स्ट रिओ कॉन्फरन्स 1992 ला झाली होती. +20 म्हणजे 2012 ला झालेली होती. ओके. या परिषदेत जगासमोर सहस्त्र विकास विषयक ध्येय मांडण्यात आली, म्हणजे MDG मांडण्यात आली, तर हे पण चुकीचं आहे. कारण की MDG आले होते 2000 साली, ही परिषद झाली 2012 ला, तर हे चुकीचं आहे. SDG आय थिंक आले होते तेव्हा 2015च्या याच्यात आले होते, तेव्हा SDG मांडले गेले, MDG नव्हते. ओके. हरित अर्थव्यवस्था धोरणाविषयीची मार्गदर्शक तत्वे या परिषदेत स्वीकारण्यात आली. ग्रीन इकॉनॉमी पॉलिसी वगैरे हे तेव्हा नव्हते स्वीकारण्यात आले, हे नंतर स्वीकारण्यात आलेले. आणि चौथं होतं द मेंबर नेशन डी पॉवर्ड UNEP इन दिस कॉन्फरन्स,
याचा UNEP म्हणतो आपण याला. ते चुकीचं आहे हे. हे चुकीचं आहे हे स्टेटमेंट. आपण कॉन्फरन्स अडॉप्टेड गाईडलाईन्स ऑन ग्रीन इकॉनॉमिक पॉलिसीज हे बरोबर होतं. डी पॉवर्ड नव्हतं केले UNEP ला, त्याला पॉवर्ड्स वगैरे जास्त दिले होते अजून. ओके. पुढचं नीती आयोगाच्या म्हणजे गोल वाईज परफॉर्मन्स ऑफ इंडिया बाय नीती आयोग SDG इंडिया इंडेक्स रिपोर्ट 2020-21 रिव्हिज दॅट India's overall score improved to 66 in 2020-21 from 60. तर हे स्टेटमेंट बरोबर होतं. 66 पासून 60 पर्यंत आला होता आपला इंडेक्स, तर ते बरोबर होतं. डिस्पाइट 2020-21 being a pandemic year, India performed well on 8 of the 15 SDGs. हे पण बरोबर होतं. ते याच्यातला म्हणजे फॅक्च्युअल डेटा होता, त्याचे SDGचा एक रिपोर्ट आला होता त्याच्यावर होतं ते. ओके. पुढचं होतं विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स इज आर अबाउट MDG achieved in India. India has achieved poverty reduction in even manner. हे चुकीचं आहे. इव्हनली मॅनर मध्ये नाही केलंय, कारण की कधी जास्त झाली तर कधी कमी झाली, तर ते इव्हन मॅनर मध्ये होतं. स्टेटमेंट चुकीचं आहे. हे जरी एलिमेंट केलं असतं तरी BNC बरोबर होतं आपलं. आन्सर होतं 32. पुढचं होतं महिला उद्योजकांना पाठिंबा देण्यासाठी महिला व बाल विकास मंत्रालयाने सुरू केलेल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मचे नाव सांगा. तर याचं होतं महिला हात. त्यांनी चालू केलेलं तेव्हाच त्याच वर्षी. तर हे 33 होते आन्सर. पुढचं होतं राष्ट्रीय अनुसूचित जमाती SC/ST नॅशनल कमिशन ऑन शेड्यूल्ड ट्राइब्स खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत. ही एक घटनात्मक संस्था आहे, 2014 मध्ये अस्तित्वात आली. बरोबर आहे. अनुसूचित जमातीच्या हक्क आणि संरक्षणाच्या वंचनेविरोधात विशिष्ट तक्रारींची चौकशी करणे हे या आयोगाचे कार्य आहे. हे पण बरोबर आहे. आदिवासी समाजाचा साक्षरता दर सुधारण्यासाठी हा काम करतो आहे. बरोबर आहे. आणि आदिवासी महिलांचे सक्षमीकरण सुलभ करणे, तर हे पण बरोबर आहे. त्यामुळे वरीलपैकी सर्व होतं त्याचा आन्सर 34. पुढचं होतं खालीलपैकी कोणत्या स्वयंसेवी संस्था ह्या 2007च्या स्वयंसेवी क्षेत्र राष्ट्रीय धोरणाच्या अखत्यारीत येतात. औपचारिक औपचारिक गट म्हणजे NGOज वगैरे ते येतात. चॅरिटेबल ऑर्गनायझेशन म्हणजे धर्मादाय संस्था पण येतात. कम्युनिटी बेस्ड ऑर्गनायझेशन्स समाज गटाधारित संस्था ते पण येतात आणि समर्थक संस्था पण येतात. म्हणजे याचं होतं वरीलपैकी सर्व 35. 36 होतं की विच ऑफ द फॉलोइंग मेथड इज यूज फॉर द मेजरमेंट ऑफ डिस्टन्स बिटवीन द अर्थ अँड प्लॅनेट्स. त्याचं होतं पॅरेलॅक्स मेथड. पॅरेलॅक्स मेथड काय असतं की सायंटिस्ट पर्टिक्युलर टेलिस्कोपने वगैरे प्लॅनेटची पहिले एक पोझिशन बघतात, त्याच्यानंतर 6 मंथ नंतर परत त्या प्लॅनेटची दुसरी पोझिशन बघतात, म्हणजे तो काही मूव्ह झाला असेल वगैरे, तर याच्यातला जो अँगल असतो तो अँगल काढला जातो आणि त्या अँगलनुसार मग त्याच्यातलं डिस्टन्स वगैरे मोजलं जातं, तर त्याला म्हणतात पॅरेलॅक्स मेथड. ओके. पुढचं तो पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे एक त्यांनी विचारलं होतं की हाऊ मच पोटेन्शियल डिफरन्स इट वुड बी अप्लाइड, म्हणजे हे PD विचारलं होतं. विभवांतर किती होईल ते पण विचारलं होतं. तर त्यांनी काय काय दिलं होतं, पहिले होतं व्होल्टेज दिले 33 आणि रेजिस्टन्स दिला होता 110, म्हणजे आपल्याला माहिती होतं V इज इक्वल टू IR. तर 33 भागिले 110 याच्यावरनं करंट आला असता आपला असा, तर 10/3 म्हणजे 0.3 करंटची व्हॅल्यू आली 0.3 एम्पियर. त्यांनी म्हटलं होतं इफ द सेम करंट इज टू बी पास थ्रू द डिव्हाइस विथ रेजिस्टन्स 500, जर त्याचं 500 ओम एवढं रोध असणाऱ्या उपकरणातून तेवढीच विद्युत धारा वाहिली तर त्याचं किती विभवांतर निघेल ते काढायला लावलं होतं. म्हणजे परत म्हणजे V इज इक्वल टू I आपला 0.3 आहे, 500 त्याचा रेजिस्टन्स आहे, म्हणजे किती आला 0.0 5 150 ते 150 व्होल्ट त्याचा आन्सर होतो. 37/4. पुढचं होतं खालीलपैकी नैसर्गिक चुंबकाचे नाव कोणते आहे. त्याचं होतं लोडस्टोन, त्याला आपण नैसर्गिक म्हणतो, ते नॅचरली फाउंड होतं. तांबे कॉपर झिंक हे आर्टिफिशियल क्रिएटेड राहतात, ते नॅचरली फाउंड आउट नाही होत. पुढचं होतं सोनारचा उपयोग कशा करता होतो, कोणत्या याच्या करता. त्याचं होतं पाणबुडी सारख्या बुडलेल्या वस्तूची गती स्थिती मापण्यासाठी होतो. आपल्याला माहिती सबमरीन वगैरे असेल
तर त्याचं जे डिस्टन्स आणि ऑब्जेक्ट्स असतील नाही तर पोझिशन ऑब्जेक्ट्स वगैरे ते सोनारने मोजली जाते. त्याचं होतं 4 ऑप्शन. पुढचं होतं एका ध्वनीची तरंगाची वारंवारता 1000 हर्ट्स असून तरंग लांबी 0.25 मीटर आहे. तर तो एका विशिष्ट माध्यमात 5 सेकंद प्रवास करत असेल तर कापलेले अंतर काढा. तर आपल्याला एक फॉर्म्युला माहिती आहे, v इज इक्वल टू एन लॅम्बडा. एन म्हणजे फ्रिक्वेन्सी, लॅम्बडा म्हणजे वेव्हलेंथ. एन असतं 1000, तरंग लांबी 0.25 म्हणजे 2 शून्य गेले तर किती 250 मीटर पर सेकंद त्याची वेलोसिटी आली. ओके. त्यांनी विचारलंय की जर 5 सेकंद तो ट्रॅव्हल करत असेल तर डिस्टन्स काढा. अजून एक फॉर्म्युला व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. तर डिस्टन्स इज इक्वल टू व्हेलॉसिटी आपली 250 आहे, टाइम किती आहे 5, 25 वाजा 25 असेल 1250 मीटर त्याचा आन्सर होता. पुढचं होतं एक कॅट इज सिटिंग इन बिटवीन टू प्लेन मिरर. म्हणजे असे 2 प्लेन मिरर्स आहेत, त्यांच्या 30 डिग्रीचा अँगल आहे काहीतरी, तर त्याच्यामध्ये तिचे किती प्रतिमा दिसतील. तर ते आपल्याला माहिती आहे 360 डिग्री बाय 30 करायचं म्हणजे याचं जवळपास येतात 12. आणि जर ते सिमेट्रिकली असेल तर n-1 करावं लागतं, म्हणजे 12तून 1 गेला तर 11 येतो. त्याचा आन्सर येतं 11. पुढीलपैकी विच ऑफ द फॉलोइंग प्लांट हार्मोन इज रिस्पॉन्सिबल फॉर द सेसन्स. म्हणजे वृद्धत्व कोणत्या याच्यामुळे निर्माण होतं. तर आता हा ऍक्च्युली प्रश्न कॅन्सल झाला आहे, आयोगाने कॅन्सल केला, कारण की याचा आन्सर इथिलीन पण आहे आणि ॲबॅसिसिक ऍसिड पण आहे. या दोघांमुळे वृद्धत्व निर्माण होतं. तर 2 असल्या कारणामुळे याचं कॅन्सल केलंय. पुढचा होता डोळ्याचा रंग पांढरा असणाऱ्या ड्रॉसोफिलाचा मादीचा, डोळ्याचा रंग लाल असणाऱ्या ड्रॉसोफिलियाच्या नराबरोबर संकरण झाले तर त्यांच्या पहिल्या F1 पिढीतील सर्व मादी ड्रॉसोफिलियांच्या डोळ्यांचा रंग कोणता असेल. त्याचा आन्सर होतो लाल. हे म्हणजे थोडंसं बायोलॉजिकली आणि थोडं डिटेलमध्ये विचारलेला होता. हा जर तुम्ही स्किप केला असता तरी चालला असता. त्याच्यामध्ये म्हणजे ते XY क्रोमोझोम्स असतात आणि XX क्रोमोझोम असतात. तर एक्स फॅक्टर हा डिसाईड करतो की डोळ्याचा रंग कोणता असेल. तर त्यामुळे त्याचा डोळ्याचा रंग लाल येतो. व्हायरस बद्दल 3 विशेष गुणधर्माद्वारे ओळखल्या जातात. कोणकोणत्या विषाणूपेक्षा आकाराने बरेच लहान असणे हे बरोबर आहे. गोलाकार RNA रेणूने बनलेले असतात ते पण बरोबर आहे. RNA रेणू प्रथिन आवरणाने आच्छादित असणे हे चुकीचं आहे. त्याच्यामध्ये RNA असतो पण त्याला कोटिंग नसते RNAची, हे चुकीचं होतं आन्सर. आणि पादप पेशवी वनस्पती पेशी संक्रमित करणे, तर याच्याबद्दल ABD येतं त्याचा आन्सर. ओके. फर्स्ट. त्याच्या पुढे होतं की खालीलपैकी कोणते पदार्थ मातीचे घटक आहेत. दगड, गोटे, वाळू हे आहेत माहिती. बारीक माती ते पण माहिती. रासायनिक पदार्थ म्हणजे ह्युमस वगैरे, जो पालापाचोळा पडतो याचा झाडापाचा किंवा कोणतं प्राणी मरून पडतं तर त्याचं डिकॉम्पोजिशन वगैरे होतं ते मातीतच जातात शेवटी. तर रासायनिक पदार्थ त्यामुळे येतात आणि रंगद्रव्य पण त्याच्यात असतं. म्हणून याचं 4 ऑप्शन आहे 45चा. पुढचं आहे याच्यामध्ये जसं काय म्हणतात आपल्याला एक प्राणी वर्गीकरण दिलं होतं आणि त्याची कोणती पायरी होती वगैरे ते विचारलं होतं. तर सगळ्यात पहिले येतं किंगडम येतं, दुसऱ्यांदा फायलम येतं, मग क्लास, ऑर्डर, फॅमिली, जीनस आणि स्पेसिस. हा पण एक स्टॅटिक प्रश्न होता पण जरा जास्त डीप मध्ये विचारलेला त्यांनी. पुढचं होतं परिसंस्था ही निसर्गाचा नियामक व स्वयं शाश्वत संरचनात्मक व कार्यात्मक संच आहे. येथे जैविक व अजैविक घटक एकमेकांमध्ये गुंतलेले असतात ज्यामध्ये खालील क्रिया घडतात. आता याच्यामध्ये कोणकोणत्या प्रक्रिया घडतात ते विचारलं होतं. उत्पादकता माहिती असते, कुजणे पण असतं, पोषण प्रवाह पण माहिती आणि ऊर्जा प्रवाह पण असतं. आपण एक ट्रायंगल पाहिला, लॉ ऑफ बायोमास वगैरे म्हणजे पिरामिड ऑफ बायोमास, पिरामिड ऑफ एनर्जी पाहिलाय आपल्याला. तर त्यामध्ये शंकरायस मध्ये डिटेल मध्ये दिलंय. हे जर वाचलं ना त्याच्यामध्ये तिघ असतात म्हणजे ABCD 4 ऑप्शन्स आहेत. तर ऑप्शन 3 त्याचा आहे आन्सर. पुढचं आहे पिट्युटरी ग्लॅंड बद्दल विचारले. इज अ एंडोक्राइन ग्लॅंड कनेक्टेड टू हायपोथॅलॅमस ॲट द बेस ऑफ द ब्रेन. इट इज सिक्रेट्स मेनी हॉर्मोन्स. तर त्यांनी स्टेटमेंट दिली त्याच्यापैकी कोणतं बरोबर. इट इज कॉल्ड एज अ मास्टर एंडोक्राइन ग्लॅंड, हे बरोबर होतं. त्याला मास्टर ग्लॅंड पण म्हटलं जातं पिट्युटरी ग्लॅंडला. ओके. इट्स एंटेरियर पार्ट इज न्यूरोहायपोसिस आणि पोस्टेरियर इज एडेनोहायपोफायसिस. ओके. तर हे स्टेटमेंट पण समवॉट नव्हतं माहिती. ऑक्सिटॉक्सिन आणि वेसोप्रेसिन हे त्याच्यामुळे सिक्रेट होतात हे पण माहिती होतं. तर ज्याच्यामध्ये AC होतं ते बरोबर होतं आणि STH, TSH, ACTHR सिक्रेटेड बाय एडेनोहायपोफायसिस हे चुकीचं स्टेटमेंट आहे. त्याच्यामुळे सिक्रेट नाही होते. हे ऍक्च्युली थायरॉइड ग्लॅंडने वगैरे होतात. D ऑप्शन आहे. तर त्यामुळे ते ऑप्शन चुकीचं होतं. त्याचा आन्सर होतं 2. पुढचं होतं
During Krebs cycle respiration, fumaric acid gets converted into malic acid by dehydrogenation. हे बायोटेक्नॉलॉजीशीच रिलेटेड होतं. जर तुम्ही भस्के सरांचं जर सायन्सचं बुक वाचणार बायोटेक्नॉलॉजी वगैरे पार्ट, तर त्याच्यात ते डिटेलमध्ये दिलेलं आहे त्यांनी. ओके. इन डायमंड इच कार्बन ॲटम इज सराउंडेड बाय अदर कार्बन ॲटम. ते येतं टेट्राहायड्रली होतं. कार्बनचं कसं असतं, कार्बनचे असे प्लेनर याच्यात राहतात, असा प्लेन राहतो आणि इथे वरती एक मॉलिक्युल असतो जो पिरॅमिडिकली असा त्याला हे झालेला राहतो, तो हायड्रली त्याला अटॅच असतो. ओके. ट्रिटियमचा अनुक्रमांक विचारला होता तर याचं 1 येतं. आता तुम्ही ॲटॉमिक नंबर एक आयसोटोपची कन्सेप्ट वाचली असेल, त्याच्यामध्ये एक असतं सेम ॲटॉमिक नंबर पण डिफरंट मास नंबर. तर हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. तर याच्यामध्ये ट्रिटियम मध्ये काय होतं, त्याचे प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची संख्या वेगवेगळी असते. मास नंबर याचा 3 आहे पण ॲटॉमिक नंबर 1च राहतो. ड्यूटेरियमचा मास नंबर 2 आहे पण ॲटॉमिक नंबर हा एकच राहतो. हा फरक आहे. जर तुम्ही 3 चूज केला असेल तर चुकीचा ऑप्शन आहे. पुढचं आहे द पार्ट ऑफ द अर्थ्स ॲटमॉस्फिअर कंटेन्स अबाउट 70% ऑफ द टोटल एअर इन द ॲटमॉस्फिअर. त्याचा ऑप्शन होता ट्रोपोस्फिअर. तर तुम्हाला माहिती आहे आता असे त्याचे लेवल्स ट्रोपोस्फिअर, स्ट्रॅटोस्फिअर, मेझोस्फिअर, एक्झोस्फिअर, थर्मोस्फिअर असे असतात. तर ट्रोपोस्फिअर मध्येच आपल्या जवळपास 70% एअर असते सॅच्युरेटेड. त्याच्या पुढे मग स्ट्रॅटोस्फिअर वगैरे असतं, त्याच्यात ओझोन वगैरे लेअर म्हणजे वायू असतो, ज्याच्यामध्ये अल्ट्राव्हायोलेट रेज वगैरे त्या फिल्टर आउट होतात. तर त्याचा आन्सर होतो ट्रोपोस्फिअर. पुढे विचारलं होतं इलेक्ट्रोस्टॅटिक रिपल्शन बिटवीन इलेक्ट्रॉन पेअर्स सच लोन पेअर बॉन्ड पेअर अँड लोन पेअर बॉन्ड पेअर इन गिवन व्हॅलेन्स शेल डिक्रीजिंग ऑर्डरनुसार त्यांची रिपल्शन फॅक्टर विचारला होता. तर सगळ्यात जास्त असतं लोन पेअर मध्ये, नंतर लोन पेअर बॉन्ड मध्ये आणि सगळ्यात कमी असतं बॉन्ड पेअर मध्ये. ओके, 2 ऑप्शन होतं त्याचा. द मॅक्झिमम नंबर ऑफ मॉलिक्युल्स आर प्रेझेंट इन 10 ग्रॅम ऑफ हायड्रोजन गॅस असतं. हायड्रोजन गॅसमध्ये सगळ्यात जास्त मॉलिक्युल्स प्रेझेंट असतात. ओके. द ऑक्सिडेशन स्टेट ऑफ V in V2O7-4 इज. आता याचं कसं काढणार, सपोज व्हॅनेडियमची विचारली त्याची एक्स मानली 2x येतं आणि ऑक्सिजनची आपल्याला माहिती ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर आहे 16 म्हणजे 2, 8, 6 असं येतं आणि शेवटच्याला 2 मायनस म्हणजे त्याचे राहतात एलिमेंट, त्याच्याकडे अणू नसतात इलेक्ट्रॉन, तर त्याची -2 ऑक्सिडेशन स्टेट येतात. म्हणजे 7 मल्टिप्लाय बाय 2 इज इक्वल टू -4. म्हणजे 2x - 14 इज इक्वल टू -4. 2x इज इक्वल टू 10, x इज इक्वल टू 5 म्हणजे आली त्याची +5 त्याची ऑक्सिडेशन स्टेट व्हॅनेडियमची. ओके. आता एक स्टेटमेंट दिलं होतं, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स इज नॉवेल फीचर इन कॉन्स्टिट्यूशन फ्रेम फॉर पार्लमेंटरी डेमोक्रेसी, दे हॅव नो बाइंडिंग फोर्स वगैरे, हे एक मोठं स्टेटमेंट होतं. हे स्टेटमेंट कोणाचं हे विचारलं होतं, ते स्टेटमेंट होतं आंबेडकर, डॉक्टर B.R. आंबेडकर यांचं. म्हणजे त्यांनीच हे दिलेलं होतं की म्हणजे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स बद्दल जे मार्गदर्शक तत्वे वगैरे होते ते इम्प्लिमेंट नव्हती केली तेव्हा, पण त्याचं काय काय म्हणजे त्याचं काय इम्पॉर्टन्स वगैरे ते त्यांनी त्याचं सांगितलं होतं. हे स्टेटमेंट त्यांचं आहे. पुढचं आहे, भारताचे नियंत्रक व महालेखापरीक्षकाबाबत खाली विधाने विचारात घ्या. ते राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत आपल्या पदावर राहतात, हे चुकीचं स्टेटमेंट आहे. ते सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीशा इतके वेतन घेतात, हे बरोबर आहे. ते पदग्रहण करण्यापूर्वी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीशाच्या उपस्थितीत शपथ घेतात, हे चुकीचं आहे. प्रेसिडेंट असतात राष्ट्रपती, त्यांच्या उपस्थितीत ते शपथ घेतात. सी ऑप्शन चुकीचा आहे. आणि फक्त भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने केलेल्या चौकशीनंतरच त्यांना राष्ट्रपती पदावरनं दूर करू शकतात, हे पण चुकीचं आहे. त्यांची प्रोसिजर असते, जो जजचा सुप्रीम कोर्ट आहे ज्याला जसं काढलं जातं त्याच्या पोझिशनवरून, सेम कॅगला पण काढलं जातं. तर हे पण ऑप्शन चुकीचं होतं. त्याचा ऑप्शन होतो फक्त 2 बी. ओके. खालीपैकी कोण राष्ट्रीय महिला आयोगाच्या पहिल्या अध्यक्षा होत्या, तर त्यांचं होतं जयंती पटनायक हे होत्या. फॅक्च्युअल क्वेश्चन होता, लक्ष्मीकांत सरांच्या बुकमध्ये दिलेले आहे ते. ओके. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार विधानसभेने तशा आशयाचा ठराव संमत केला असेल तर विधान परिषद स्थापन करण्याचा किंवा रद्द करण्याचा अधिकार संसदेस दिला आहे. याचं होतं आर्टिकल 169 नुसार तो विधान परिषद वगैरे इस्टॅब्लिश करू शकतात, हे दिलेलं आहे. म्हणजे फॅक्च्युअल होता आपण. भारताचे राष्ट्रपती राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदातील तरतुदीनुसार सर्वोच्च न्यायालयाकडून सल्ला मागू शकतात, त्याचं 143 आर्टिकल. याच्यानुसार ते त्यांची ॲडवाईस घेऊ शकतात सुप्रीम कोर्टाची, पण सुप्रीम कोर्टाची ॲडवाईस प्रेसिडेंटवर बाइंडिंग नसते. ओके. 44वी घटना दुरुस्ती अधिनियम 1978 द्वारे खालीलपैकी कोणत्या तरतुदी करण्यात आल्या आहेत.
तर अखिल भारतीय न्यायिक सेवा निर्माण करण्याबाबत तरतूद करण्यात आली, हे चुकीचं आहे, ते प्रोव्हिजन नव्हती. मंत्रिमंडळाने दिलेला सल्ला एकदा पुनर्विचारार्थ परत पाठवण्यास राष्ट्रपतीस अधिकार देण्यात आला, हे बरोबर होतं. राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात अनुच्छेद 20 आणि 21 अन्वये हमी दिलेले मूलभूत अधिकार निलंबित करता येणार नाहीत, हे पण बरोबर होतं. आणि राज्य सूचीतील 5 विषय समवर्ती सूचीत हलवण्यात आले, हे चुकीचं स्टेटमेंट होतं त्यांचं. म्हणजे फक्त याचं होतं बी आणि सी. ओके, हे ऑल इंडिया ज्युडिशियल सर्व्हिस वगैरे आय थिंक 42nd अमेंडमेंट नुसार आली होती, त्यामुळे ते चुकीचं ऑप्शन. पुढचं आहे, खालीलपैकी कोणत्या समित्यांमध्ये संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या प्रतिनिधींचा समावेश असतो? अंदाज समितीने ती पूर्ण लोकसभेचे सभासद असतात, 30 मेंबर्स असतात याच्यात, पूर्णपैकी लोकसभा, त्यामुळे ई नव्हतं, ई कॅन्सल आउट झाला. विषय कमिटी ऑन प्रिव्हिलेजेस, हे पण नाहीये, ती फक्त लोकसभेची असते, तर डी ऑप्शन पण नव्हता, डी ही काढला. नंतर कामकाज बिझनेस ऍडवायझरी कमिटी वगैरे, ही कमिटी पण लोकसभेची स्पेसिफिकली असते, राज्यसभेत पण असतात पण वेगवेगळे मेंबर्स असतात, टोटल एकत्र नसतात ते, त्यामुळे ती पण ऑप्शन चुकीचा होता, सी जरी काढला तर लास्ट येतो ए आणि बी फक्त. ओके, पुढचं होतं, द नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल कास्ट इज कॉन्स्टिट्यूटेड बाय विच आर्टिकल? ओके, याचं तर 338 हे सगळ्यांना माहिती आहे, हे म्हणजे फॅक्च्युअल दिलेलं आहे. ओके, ऑन 13 डिसेंबर 1946 मूव द ऑब्जेक्टिव्ह रिझर्वेशन इन द कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली ऑफ इंडिया, म्हणजे घटना समितीमध्ये उद्दिष्टांचा ठराव कोणी मांडला होता, हे पण फॅक्च्युअलच होतं, पंडित जवाहरलाल नेहरूंनी तो मांडला होता 13 डिसेंबर 1946 ला. ओके, विभागीय खटल्याचा म्हणजे हे विचारलं होतं, हे आपलं हॅबियस कॉर्प्स वगैरे जे फंडामेंटल राईट्स वगैरे दिलेले त्याच्यामध्ये हे ऍडिशनल पॉइंट्स दिलेले, तर त्याचं होतं, नो पर्सन शॅल बी प्रोसिक्युटेड अँड पनिश फॉर सेम ऑफेन्स मोर दॅन वन्स इन्क्लुडिंग डिपार्टमेंट ऑफ प्रोसिडिंग, हे चुकीचं आहे, एक्सक्लुडिंग डिपार्टमेंट ऑफ प्रोसिडिंग्स आहे, डिपार्टमेंट ऑफ प्रोसिडिंग्स मध्ये कितीही करू शकतात, हे ऑप्शन चुकीचा होता. द प्रोटेक्शन अगेन्स्ट सेल्फ इन्क्रिमिनेशन एक्सटेंड्स टू बोथ ओरल एव्हिडन्स अँड डॉक्युमेंटरी एव्हिडन्स, हे बरोबर होतं. आणि प्रोटेक्शन अगेन्स्ट सेल्फ इन्क्रिमिनेशन एक्सटेंड टू बोथ क्रिमिनल अँड सिव्हिल प्रोसिडिंग्स, हे चुकीचं, फक्त क्रिमिनलला आहे, सिव्हिलला नाही आहे ती. ओके, तर त्यामुळे हे स्टेटमेंट पण चुकीचं होतं, बी इज करेक्ट, दोन ऑप्शन होतं त्याचं. 66 राज्यघटनेतील अनुच्छेद 371 मध्ये नागालँडसाठी विशेष तरतुदी करण्यात आलेल्या आहे, हे बरोबर आहे. नागांच्या धार्मिक आणि सामाजिक प्रथांच्या बाबतीत संसदेच्या कोणत्याही कायद्यास नागालँड विधानसभेच्या मान्यतेशिवाय लागू करता येत नाही, हे पण बरोबर आहे. आणि ट्युएनसांग हा नागालँड मधील सर्वाधिक विकसित जिल्हा आहे, हे चुकीचा आहे, मोस्ट बॅकवर्ड डिस्ट्रिक्ट आहे तो, ट्युएनशांग वगैरे म्हणतात त्याला, त्यामुळे फक्त ए आणि बी करेक्ट आहे त्याचं. पुढचं आहे, खालीलपैकी कोणते भारताच्या परराष्ट्रीय धोरणाचे पंचशील तत्व नाही, त्याचंही यापैकी नाही, कारण की पंचशील ॲग्रीमेंट वगैरे झाला होता आपल्यामध्ये आणि चायनामध्ये 1900 आय थिंक 54चा ॲग्रीमेंट आहे, तर त्याच्यात काही प्रिन्सिपल्स दिलेले, त्याच्यापैकी हे आहे, एकमेकांच्या प्रादेशिक अखंडता आणि सार्वभौमत्वाचा आदर राखणे हे आहे, परस्परांच्या अंतर्गत विषयांमध्ये हस्तक्षेप न करणे हे पण आहे, आणि शांततापूर्ण सहअस्तित्व हे पण आहे त्याच्यात, त्यामुळे याचा ऑप्शन आहे 4. पुढचं आहे, 2011 साली 97व्या घटना दुरुस्ती सहकारी संस्था हा विषय राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आला, हे बरोबर. 97 कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ऍक्ट नुसार आपण कोऑपरेटिव्ह सोसायटीज वगैरे तो ऍड केलेला आहे, त्यामुळे ते स्टेटमेंट बरोबर आहे. अनुच्छेद 19 मध्ये सरकारी संस्था स्थापन करण्याचा अधिकार बाहेर करण्यात आला, हे पण बरोबर आहे. आणि लॉर्ड कर्झन यांच्या कारकिर्दीत भारतातील पहिला सहकारी कायदा पारित करण्यात आला, तर हे स्टेटमेंट पण बरोबर आहे. 1900 आय थिंक 4-5च्या दरम्यान तो कोऑपरेटिव्ह ऍक्ट आला होता, त्यामुळे ते ही विधान योग्य आहे, तर 68चं 4. पुढचे 69, which one of the following statement about dismissal or removal of person employed in civil capacities under the union or state article 311 is not correct? तर 311 नुसार कोणत्या आर्टिकल्स काय स्टेटमेंट दिले, तर त्याच्यापैकी कोणते योग्य नाही ते विचारलंय. प्रोटेक्शन अंडर आर्टिकल 311 इज नॉट अवेलेबल टू मल्टी पर्सन, हे बरोबर आहे. The employee of statutory corporations such as LIC, ONGC are not entitled to the protection of Article 311, चुकीचं आहे, म्हणजे त्याच्यात सगळ्यांना प्रोटेक्शन दिलेलं आहे, ते त्याच्यामध्ये सॉरी हे नाही, हे चुकीचं आहे, त्यांना नाही भेटत, सगळ्यांना भेटतं ते, आणि हे प्रोव्हिजन्स ऑफ आर्टिकल 311 ॲप्लिकेबल टू परमनंट सिव्हिल सर्व्हिस ऑनली, हे चुकीचं आहे स्टेटमेंट, कारण की परमनंट
प्लस कॉन्ट्रॅक्च्युअल असतील किंवा जे म्हणजे फक्त सिव्हिल सर्वंट्स नाही, जर जे किचन मध्ये वगैरे पण काम करतात, ज्याला आपण आचारी वगैरे म्हणतो, नाही तर हवालदार वगैरे राहिले, नाही तर कोणी गेटकीपर वगैरे राहिले, तर त्यांना सुद्धा हे रूल्स रेग्युलेशन्स अप्लाय होतात. त्याच्यात परमनंट सिव्हिल सर्वंट्स नसतात, फक्त सगळ्यांना ते ऍप्लिकेबल राहतात. त्याचा आन्सर आहे 3. ओके. पुढचं आहे लोकसभेच्या प्रमुखांच्या गटाची पॅनल ऑफ चेअरपर्सन निवड लोकसभा आपल्या सदस्यांमधून करते. तर हे बरोबर आहे ना. पुढचं होतं जेव्हा लोकसभेच्या अध्यक्षांचे अथवा उपाध्यक्षांचे पद रिक्त असेल तेव्हा लोकसभा प्रमुख गटाचे सदस्य अध्यक्षपदी असो, हे चुकीचं आहे. हे नाही असतात. अध्यक्ष उपाध्यक्ष आणि लोकसभेच्या प्रमुखांच्या गटातील व्यक्ती त्यांच्या अनुसार राष्ट्रपतीद्वारे नियुक्त केलेल्या सदस्याद्वारे अध्यक्षांचे कार पाडले जातात. तर हे स्टेटमेंट पण बरोबर होतं. याच्यात पार पाडली जातात त्यांच्याकडे, पण हे प्रेसिडेंट नाही अपॉइंट करत, तर त्याला हे करतात कोण, स्पीकर आणि डेप्युटी स्पीकर असतात आपलं. तर त्याचा ऑप्शन ANC नाही, याचा ऑप्शन नन ऑफ द अबव आहे, वरीलपैकी एकही नाही. ओके. पुढचं होतं क्रिमिया 2014 पर्यंत युक्रेनचा भाग होता, हे बरोबर आहे. 2014 मध्ये रशियाने क्रिमियाचा ताबा घेतला, हे पण स्टेटमेंट बरोबर होतं. नाटो संघाने ते 30 देश ते हे पण होते, हे आला होता कारण की रशिया युक्रेन वॉर चालू होतं तेव्हा, तर त्यामुळे ते जास्त न्यूज मध्ये असल्या कारणाने हा क्वेश्चन आला होता. याचा ऑप्शन आहे 3. ओके. पुढचे JNU चे भूतपूर्व कुलगुरू ममिदाला जगदीश कुमार यांची कोणत्या संस्थेच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. तर आता याची UPSC नव्हतं, इस्रो नव्हतं, हे तर तुम्हाला पण माहिती असेल. आता राहिले NCERT आणि UGC. ते NCERT चे पण अध्यक्ष नव्हते, तर UGC चे ते नियुक्त झाले होते. B कॅटेगरी मध्ये येतो हा. टाइम या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या मासिकाने टाइम पर्सन ऑफ द इयर 2021 साठी कोणाची निवड केली होती. तर 2021 साठी इलन मस्क यांची होती. रतन टाटा यांचं तर कधी नाव नाही आले. मलाला युसुफजाई वगैरे हे रनर अप होत्या, सेकंड होत्या त्या. फर्स्ट कधी झालं टाइम पर्सन मध्ये. आणि कमला हॅरिस आय थिंक 2020 च्या याच्यात होते, तर त्यामुळे इलन मस्क याचा आन्सर होता. जानेवारी 2022 मध्ये R नागस्वामी यांचे निधन झाले, तर ते कोणत्या याचे पुरातत्व शास्त्राशी निगडित होते. ओके. कोणत्या देशाने हॉसंग 12 मध्यम पल्ल्याचे बॅलिस्टिक क्षेपणास्त्राचे प्रक्षेपण केले, त्याचा आन्सर नॉर्थ कोरिया होता. रिसेंटली त्यांनी केलं होतं बॅलिस्टिक मिसाईल, आणि त्यामुळे थोडा वाद पण निर्माण झाला होता. ओके. याझिदी गटाविषयी पुढील विधानांमध्ये अयोग्य विधान शोधून काढा. इराकमधील सर्वात जुन्या अल्पसंख्याक समुदायांपैकी एक आहेत, हे बरोबर आहे. सिंजीर पर्वताभोवती उत्तर इराकमध्ये यांचे वास्तव्य मोठ्या प्रमाणावर आहे, हे पण स्टेटमेंट बरोबर आहे. या प्राचीन धर्माची स्थापना 11व्या शतकात हुमायून शेख यांनी केल्याचे म्हटले जातं, तर हे स्टेटमेंट पण बरोबर आहे. आणि या धर्माने ख्रिश्चन धर्मापासून काही तत्वे स्वीकारले आहेत, त्यामुळे इस्लामी दहशतवादी गटांकडून याझिदींवर हल्ले होत असतात, हे चुकीचं स्टेटमेंट आहे. तर त्यांनी ख्रिश्चन याच्यातून एलिमेंट्स घेतले, त्यामुळे नाही होते. तर ते पर्टिक्युलरली त्यांच्याबद्दल शिया आणि सुन्नीचा एक वाद आहे, तर त्यामुळे त्याच्यावर हल्ले होत राहतात. पुढचे 22-23च्या केंद्रीय अर्थसंकल्पनात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी क्रिप्टोकरन्सीवर किती टक्के टॅक्स लावला होता, तर याचा 30%. रिसेंटली जो क्रिप्टोकरन्सीवर आता 30% टॅक्स लागतो. तर आपला आता त्यांनी LTCG वगैरे पण वाढवला, LTCG 12.5% केला आणि STTY 20% केलेला आहे. ओके, हे लक्षात असू द्या. कोणत्या रेसिंग ड्रायव्हरने मार्च 2022 मध्ये झालेल्या सौदी अरेबिया ग्रँड प्रिक्स स्पर्धा जिंकली होती, ते मॅक्स वर्स्टपेन होतं त्यांचं, त्यांनी जिंकली होती. पुलवामा क्षेत्राविषयी पुढीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे. या भागाला काश्मीरचे तांदळाचे भांडार असे म्हणतात, ते बरोबर आहे. वेशू आणि झेलम नदी पुलवामा मधून वाहतात, हे पण बरोबर आहे. अहरबाल धबधबा आणि अवंतेश्वर मंदिरे पुलवामा मधील प्रसिद्ध पर्यटन क्षेत्र आहेत, ते पण स्टेटमेंट बरोबर आहे. त्याचं आहे कोणतेही नाही 79चं. पुढचं आहे त्रिनिदाद आणि टोबॅगोचे डिओन लेंडोर यांचे जानेवारी 2011 मध्ये कार दुर्घटनेत निधन झाले, तर हे बरोबर आहे. लंडन ऑलिम्पिक 2012 मध्ये डिओनॉर लेंडोरने कांस्य पदक मिळवले होते, तर हे पण बरोबर आहे. पण डिओनॉर लेंडोर हे बुद्धिबळपटू होते, चुकीचं होते. ते ॲथलीट होते, धावक होते, म्हणजे जे उसेन बोल्ट वगैरे होते ते त्याप्रमाणे. तर सी स्टेटमेंट चुकीचं होतं, म्हणजे 2 ऑप्शन होतं त्याचं, 80चं 2. कोणत्या राज्याने बॉलिवूड अभिनेता संजय दत्तला आपल्या सुवर्ण जयंती समारंभासाठी ब्रँड अँबॅसेडर म्हणून करारबद्ध केले होते. आता तुम्ही हे थोडं लॉजिक लावून पण समजू शकला असतं. सिक्कीमचं झाली होती स्थापना 75 मध्ये, मणिपूर आय थिंक 72च्या याच्यात झालेला आहे, अरुणाचल प्रदेश हा 50च्या याच्यात झाला आहे, आणि आसाम आहे 82च्या याच्यात झालाय.
तर 50 वर्ष प्लस ऍड केले असतं तर याचा आन्सर आसाम आला असतं तुमचं. ओके. पुढचं होतं, पुढीलपैकी संयुक्त राष्ट्रसंघाच्या कोणत्या विशेषीकृत संघटनेने तिच्या स्थापनेची 100 वर्ष पूर्ण केली आहेत? तर याचा इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन होती. ही ऑर्गनायझेशन 1919 मध्ये फॉर्म झाली होती. सगळ्यात जुनी ही आंतरराष्ट्रीय टपाल संघटना, ही जवळपास 1883-53च्या काही ह्या काळामध्ये कोणती तरी, म्हणजे 1900च्या अगोदरचीच आहे. WHO ही 48 मध्ये आलेली आहे, तर FAO 45 मध्ये आली होती. तर 100 वर्ष म्हणजे 2019 मध्ये झाले असतील. तर पहिला ऑप्शन होतं त्याचं. ओके. पुढचं होतं, खालील विधाने लक्षात घेऊन योग्य पर्याय निवडा. पद्मश्री पुरस्कार प्राप्त मिलेना साल्विनी यांचा जन्म इटलीमध्ये झाला होता, बरोबर आहे. प्रख्यात कथकली नृत्यांगना होत्या, त्यांनी पॅरिसमध्ये सेंटर मंडप नावाची नृत्य शाळा स्थापन केली होती, हे पण बरोबर आहे. भारत सरकारने त्यांना 2021 मध्ये पद्मश्री सन्मान बहाल केला होता, हे स्टेटमेंट पण बरोबर आहे. याचं ऑप्शन आहे 3. ओके, वरीलपैकी सर्व बरोबर. ऑस्ट्रेलियाच्या व्हिक्टोरिया राज्यात कार्यालय असणारी पहिली भारतीय बँक कोणती? तर SBI ने त्यांचं कार्यालय ऑस्ट्रेलियामध्ये ओपन केलं होतं. पुढचं, भारतीय दंड संहितेच्या कलम 377 मध्ये पुढील कोणत्या विषयाचा उल्लेख आहे? समलैंगिकता, होमोसेक्शुअलिटी. हे खूप म्हणजे न्यूज मध्ये होतं, कारण की कोर्टमध्ये केस वगैरे पण चालू होती, सेम सेक्स मॅरेज वगैरे, तर त्याच्याबद्दल हे विचारलं होतं 377. ओके. राष्ट्रीय पातळीवर ऑल इंडिया स्टेट्स पीपल काँग्रेसची स्थापना होण्यापूर्वी कोल्हापुरात जनतेची गाऱ्हाणी मांडण्यासाठी लोकसभा होती तिथे. ओके, याचा आन्सर लोकसभा. हे म्हणजे गाठाळ किंवा कठाऱ्यामध्ये दिलेला आहे, त्यांनी वाचलं असेल. तर पुढीलपैकी विजोड व्यक्ती ओळखा. तर लॉरा डिसूजा, सुधाजय जोशी आणि हिरवे गुरुजी, हे सगळे गोवा मुक्ती संग्रामशी रिलेटेड 1954च्या होता तो तेव्हा. साने गुरुजी वगैरे हे 1942चे क्विट इंडिया मुवमेंट वगैरे त्याच्याशी रिलेटेड होते. तर 3 ऑप्शन होता त्याचा. पुढचं आहे, 1957च्या श्री शिक्षण विषयक राष्ट्रीय आयोगाच्या अध्यक्षा कोण होत्या? तर दुर्गाबाई देशमुख होत्या 1957च्या याच्या. हा थोडासा जास्तच फॅक्च्युअल अँड डिटेल होता, स्किप केला असता तरी चालला असता. पुढचं आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पश्चात त्यांचे कोणते अनुयायी काँग्रेसचे सभासद झाले होते? त्याचं आहे RD भंडारे. ABC आन्सर आहे. RD भंडारे हे त्यांच्या बरोबर होते, राजाभाऊ भोळे पण होते, आणि दादासाहेब रुपवते पण होते. ABC. बापूसाहेब राजभोज हे अनुयायी होते आंबेडकरांचे, पण आय थिंक 1954-53 नंतर त्यांच्यात मतभेद झाले, ते त्यांना सोडून ते नंतर राज्यसभेवर निवडून गेले होते काँग्रेस थ्रू. तर ते फक्त आन्सर 2 होते त्यांचा. ओके. पुढचं आहे, मुंबईमध्ये खालीलपैकी कोणत्या 2 ठिकाणी ब्रिटिशांच्या काळात मिठाच्या पेठा होत्या? तर आता हे बघा, पनवेल तेव्हा आता निर्माण झालेले आहे, तेव्हा पनवेल नव्हताच, तर हे करू शकता. CSMT वगैरे हे अगोदर होतं, पण ते ट्रेन स्टेशन आणि वाहतूक त्याच्याकरता फेमस होतं. आता राहिलं चर्नी रोड आणि वडाळा, भेंडी बाजार वडाळा. तर तुम्हाला माहिती, वडाळाचा साल्ट सत्याग्रह फेमस होता, तो केलेला होता, आणि भेंडी बाजारला पण त्यांच्या मिठाच्या पेठा होतात, त्यामुळे यांचा ऑप्शन 2 येतो. ओके. सुरत येथे मानव धर्म सभा आणि मुंबईत परमहंस मंडळी, याचा दादोबा पांडुरंग तर्खडकर होते. आता मदा आणि पदा असं होतं, म्हणजे मानव धर्म सभा पण दादोबा पांडुरंग तर्खडकर त्यांचीच होती, आणि परमहंस सभा पण त्यांचीच होती, त्यामुळे त्याचा ऑप्शन आहे दादोबा पांडुरंग तर्खडकर. पुढचं आहे, उत्तर भारताविषयी तपशीलवार माहिती असलेला तहकीके-हिंद हा कोणाचा होता? तर हा अल्बेरिनो यांचा होता. म्हणजे ते खूप मोठे फेमस ट्रॅव्हलर आहे, आय थिंक 9th 10th to 11th सेंचुरीच्या याच्यात आलेले होते. त्यांचा अल्बेरिनो यांचा तहकीके-हिंद फेमस आहे. तर इब्न बतुता हे मोहम्मद बिन तुगलक त्यांच्या याच्यात आले होते, त्यांचा रिहल्ला हा फेमस आहे. ओके. अब्दुल रजाक विजयनगरा एम्पायर होतात तेव्हा आले होते, म्हणजे कृष्णदेवराय वगैरे त्यांच्या याच्यात. आणि महमूद ऑफ गझनी आय थिंक 9th to 10th सेंचुरीच्या याच्यात आलेला होता, तो म्हणजे आक्रमणकारी होता, त्यामुळे हे नव्हतं. तर याचा आन्सर आहे अल्बेरिनो 2. ओके. पुढे, राजस्थानमध्ये मध्याश्म युगाची संस्कृती असणारे मोठे ठिकाण कोणते? याचं आहे बागोर. आदमगड हे मध्य प्रदेशमध्ये, चोपनी मांडो हे UP मध्ये, प्रतापगड पण UP मधलंच आहे, फक्त राहिलं बागोर, म्हणजे याचा आन्सर 1 होतं. पुढचं आहे जोड्या म्हणजे महाजनपदे दिली होती आणि त्याचा राजा होता. आता तुम्हाला माहिती, मगधचा बिंबिसार होता. सीचं 1 जरी केलं असतं तरी तुम्हाला आन्सर येत होतं. म्हणजे पहिले दुसऱ्याचा होता काशीचा होता अश्वसेन होता. ओके. कोसलांचा प्रसेनजित होता, एवढं तर आपल्याला माहिती आहे, बरेचदा येऊन गेलेले. आणि वत्स यांचं उदयन होता. ओके, त्याचं 2 ऑप्शन होता.
पुढचं आहे विठ्ठलरामजी शिंदे यांच्या कामाची नोंद घेऊन बडोदा सरकारने 1932-33 साली त्यांचा कोणता पुरस्कार देऊन गौरव केला होता. तर हा याचा एक्झॅक्ट आन्सर आय थिंक मला पण माहिती, पण आयोगाने हा प्रश्न कॅन्सल पण केलाय त्याचा, कारण की त्यांच्या याच्यातूनच कॅन्सल झालेला आहे. ओके. पुढचं आहे छत्रपती शाहू महाराजांनी शाळेत न पाठवलेल्या मुलांच्या पालकांना प्रत्येक महिन्यात किती दंड आकारण्याचा आदेश काढला होता. तर हा प्रश्न पण कॅन्सल केला आहे आयोगाने त्यांच्या याच्यानुसार आन्सर नुसार. ओके. पुढचं 18 जुलै 1947 रोजी ब्रिटिश पार्लिमेंटने कोणती कायद्याला मान्यता दिली होती. आता तुम्हाला माहिती बघा घटना मसुदे कायदा ड्राफ्ट कॉन्स्टिट्युशनल ऍक्ट हा खूप नंतर आला होता, म्हणजे 47 नंतरच जवळपास आपली कॉन्स्टिट्युशनल कमिटी वगैरे झाली होती निर्माण. घटना दुरुस्ती कायदा 368 ने आला होता, तो पण नंतर झाला, म्हणजे कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली फॉर्म झाली त्याच्यानंतर त्यांनी कायदे केले होते. तर सी आणि डी तर ऑब्विसली नव्हते. ओके. आता राहिलं ए आणि बी. आता आपण एवढा इतिहास वाचलाय त्याच्यात भारतीय फाळणी कायदा कुठेच आजपर्यंत वाचायला आला नाही, त्यामुळे हे पण नव्हतं. याचं ऑप्शन होतं भारतीय स्वातंत्र्याचा कायदा, फक्त ए 97चं 3. ओके. पुढचं होतं भारतात चंद्रशेखर आझाद, सरदार भगतसिंग यासारख्या क्रांतिकारकांनी हिंदुस्थान HSRA कधी फॉर्म केली होती आणि कुठे, म्हणजे कोणत्या शहरात फॉर्म केली होती ते त्यांनी विचारलंय. तर आपल्याला माहिती आहे पहिले HRA होती, हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन, नंतर भगतसिंग त्यांनी नाव चेंज केलं होतं त्यांचं, HSRA केलं होतं. तर त्याचं मुख्यालय दिल्लीमध्ये होतं, कोलकातामध्ये नव्हतं. आपल्या इथे तर त्यांचं नव्हतं आणि मुंबईत पण नव्हतं. तर त्याचा ऑप्शन होता दिल्ली, ऑप्शन डी, चौथा ऑप्शन त्याचा. ओके. 1757च्या प्लासीच्या लढाईनंतर इंग्रजांनी मीर जाफरला कोणत्या प्रांताचा नवाब म्हणून नियुक्त केले. याचा आन्सर होतं बिहार. ते सगळ्यांना माहिती आहे. प्लासीची लढाई झाली होती, त्याच्यानंतर मीर जाफरला त्यांनी आणलं होतं. शुजाउद्दौला वगैरे त्याच्या अगेन्स्ट मध्ये त्याने गद्दारी केली होती, म्हणजे याला काढून त्याच्या मीर कासिमला आणलं होतं. परत त्याच्यानंतर 1663 ला बॅटल ऑफ बक्सर झाली होती. त्यामुळे याचा आन्सर आहे बेंगॉल. 2 ऑप्शन. ओके. पुढचं आहे इसवी सन 1206 ते 1290च्या काळात राज्य केलेल्या गुलाम घराण्याची स्थापना, म्हणजे गुलाम घराणे कोणी एस्टॅब्लिश केले होते, त्याला म्हणता आपण स्लेव्ह डायनेस्टी म्हणतो. ते त्यांनी कोणी केली होती? महमूद ऑफ गझनीन होता, कारण की तो 10th सेंचुरीच्या याच्यात आला होता, त्यामुळे ते म्हणे. गुलाम घराणे जवळपास 13th सेंचुरीच्या, म्हणजे 1200च्या काळातला येतं, त्यामुळे तो नव्हता. मोहम्मद घोरी आला होता, त्याने आक्रमण केलं. पृथ्वीराज चव्हाण बरोबर 1191 आणि 92 मध्ये बॅटल ऑफ तराईन झाली होती. सेकंडला त्याने हरवलं आणि त्याने त्याच्या एक म्हणजे जो एक फ्युडेटर नाही तर कोणाला तरी नियुक्त केलं होतं. त्याच्यानंतर कुतुबुद्दीन ऐबकने, म्हणजे तो त्याचा स्लेव्ह होता, म्हणजे गुलाम होता, त्याने ही डायनेस्टी स्थापन केली होती. इल्तुतमिश हा त्याचा जावई होता, त्यामुळे हा पण येतो. त्याचा ऑप्शन आहे सी. तर अशा प्रकारे आपण पाहिलं की मोस्ट ऑफ द क्वेश्चन हिस्ट्रीचे वगैरे सोपे होते आणि ते तुम्ही सॉल्व्ह पण करू शकले असता. तर अशा प्रकारे अनालिसिस केल्यावर आपल्याला कळतं की मीडियम लेवलवर हा पेपर सेट केलेला होता. तर पुढचे अजून बरेच व्हिडिओ येणार आहे, MPSCचेच येणार आहेत, राज्यसेवेचे, मग कंबाईनचे, मग तलाठीचे, UPSCचे पण अनालिसिस करणार आहे. तर आमच्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला भविष्यात पुढचे व्हिडिओ रेग्युलरली अपडेटेड राहतील. थँक्यू गाईज.